मिस्टर ठाकूर, सोडा सोडा मला. ईशानी त्याच्या पाठीवर हाताने मारत होती, जणू तिच्या असं करण्याने तो तिला सोडणार होता. त्याला मात्र तिच्या मारण्याचा इंचभरही त्रास होत नव्हता. तिला फ्लॅट मध्ये नेताच त्याने पायानेच दरवाजाला लाथ मारून दरवाजा लावला आणि तिला सरळ बेडवर फेकलं. बेडवरची मॅट्रेस मऊ असल्याने तिला फार काही लागलं नाही. ती स्वतःला सावरत उठून बसणार इतक्यात युगवीर तिच्यावर तुटून पडला. तिचे दोन्ही हात त्याने आपल्या एका हातात लॉक केले. मिस्टर ठाकूर, तुम्ही नशेत आहात, सांभाळा स्वतःला. ईशानी त्याला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. ईशानी, लेट मी लव्ह यू. तो मात्र आता काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. त्याने त्याचे ओठ तिच्या मानेमध्ये असे काही फिरवायला सुरुवात केली की आता तिला स्वतःला सावरणं कठीण होत होतं. मिस्टर ठाकूर, प्लीज. ईशानी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याचा स्पर्श तिच्या शरीरावर जादू करत होता. तिच्या मेंदूने कितीही नकार दिला तरी तिचे शरीर आता त्याच्या स्पर्शाला आतुर झालं होतं. तिच्या मेंदूने आता खरं तर फ्लाईट मोडच ऑन केला होता. तिच्या शरीराने पुन्हा एकदा त्याचा स्वीकार केला होता. त्याच्या अशा वागण्याची ही पहिली वेळ नव्हती. तिलाही आता त्याच्या अशा वागण्याची सवय झाली होती. जगासाठी ती त्याची सेक्रेटरी असली तरी तिला त्या दोघांमध्ये असलेलं नातं चांगलंच माहित होतं. त्या दोघांमध्ये फक्त एकच नातं होतं, ज्याला हाय प्रोफाईल सोसायटी कधीच मान्य करणार नाही असं नातं. जे नातं पुरुषाचं त्याच्या ठेवलेल्या स्त्री सोबत असतं, ते ज्याला शुद्ध भाषेत मिस्ट्रेस म्हणतात. हो, ईशानी युगवीरची सिक्रेट मिस्ट्रेस होती. प्रिन्सेस, उठ ना प्लीज. युगवीर त्या मुली शेजारी बसून रडत होता. ती निश्चित पडली होती. तिच्या हाताला सलाईन लावली होती. यशस्वी, उठ. युग खडकन जागा झाला. त्याने डोळे उघडले आणि उठून बसला. त्याच्या संपूर्ण शरीरावर घाम जमा झालेला. त्याला पुन्हा तेच स्वप्न आठवत होतं. त्याने बाजूला पाहिलं तर ईशानी शांतपणे झोपली होती. तिचे श्वास स्थिर होते. तिच्या मानेवर अनेक ठिकाणी जांभळ्या लाल रंगाचे स्पॉट दिसत होते. तिला पाहताच युगने रागाने तिचा गळा आवळून धरला. अचानक झालेल्या अशा हल्ल्याने ईशानी खडबडून जागी झाली आणि त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. मिस्टर ठाकूर, सोडा मला, प्लीज सोडा. ती मोठ्या कष्टाने बोलत होती. तिला श्वास घेणंही कठीण जात होतं. तिचा चेहरा लाल झाला होता. हे बघून युगने तिच्यावरची पकड सैल केली आणि उठून बसला. त्याने बाजूच्या ड्रॉवर मधून एक गोळ्यांचं पॅकेट काढलं आणि तिच्या जवळ फेकलं. गोळ्या घे, तो अत्यंत थंड आवाजात म्हणाला. माहितीये मला. ईशानी दीर्घ श्वास घेत बेडवर उठून बसली. 3 वर्षांपूर्वी जेव्हा मिस्टर ठाकूर कडे जॉब साठी आले होते तेव्हा वाटलं नव्हतं की त्याची सिक्रेट मिस्ट्रेस बनेल, पण मला बनावं लागलं. आईच्या उपचारासाठी माझ्याकडे दुसरा रस्ताच नव्हता. बस आता फक्त आणखी 6 महिने आणि मी यातून मोकळी होईल. हा विचार करतच ईशानीने गोळी घेतली. ईशानी, तू केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुला होणारच. त्याचीच शिक्षा भोगतेस तू. तू केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुला कायम लक्षात राहील. युग शॉवर खाली उभं राहून स्वतःचा राग शांत करत होता. काही वेळाने तो बाहेर आला तर ईशानी अजूनही बेडवरच होती. म्हणून त्याने तिचा हात हातात घेत तिला जवळ ओढून घेतलं. ईशानीला असं अचानक ओढल्याने तिचे हात आपोआपच त्याच्या उघड्या छातीवर गेले. मिस्टर ठाकूर. ईशानी त्याच्या डोळ्यात पाहत त्याचे न वाचता येणारे भाव वाचण्याचा प्रयत्न करत होती. गोळी घेतलीस तू? त्याने तिचे केस कानामागे करत विचारलं. काळजी करू नका मिस्टर ठाकूर, मी माझी मिस्ट्रेसची कामं नीट पार पाडतीये. तुम्हाला अडचणीत आणणार नाही मी. ईशानी यावेळी त्याच्या डोळ्यात न बघता खाली बघत म्हणाली. गुड, तयार होऊन खाली ये, दोघे सोबतच जाऊ. युगने तिच्या गालावर हलकं टॅप करत सांगितलं. ठीक आहे. ईशानीने थंड आवाजात उत्तर दिलं. तिने आंघोळ केली आणि स्वतःला आरशात पाहिलं. तिच्या मानेवर आणि खांद्यावर अजूनही लालसर जांभळे स्पॉट होते. तिने मेकअप ब्रश घेत सगळे स्पॉट शिताफीने लपवले. एक सुंदर पिंक शर्ट आणि त्याखाली क्रीम कलरची पॅन्ट तिने घातली. पायात हाय हिल्स घालून ती खाली आली. युग आपल्या फोन मध्ये काहीतरी टाईप करत होता. तेवढ्याच त्याची नजर तिच्यावर पडली आणि तिच्याच वर स्थिर झाली. ईशानी किचनच्या दिशेने वळली. तिने कॉफी करायला घेतली. युगने पुन्हा फोन मध्ये नजर टाकली. काहीतरी टाईप करून त्याने फोन खिशात ठेवला आणि ईशानी जवळ जात तिच्या कमरेवर हात टाकून त्याने तिला जवळ ओढून घेतलं. रिमेंबर ईशानी, तू फक्त एक खेळणं आहेस.
पैशाने विकत घेतलेलं माझं खेळणं. मग तुला एवढं तयार होऊन इतर पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करायची हौस आहे का? हा? युक्तीच्या केसांचा सुवास घेत तिच्या कमरेतला हात पुन्हा तिच्या गळ्यावर दाबून धरत म्हणाला, मिस्टर ठाकूर, मला माझी लिमिट माहितीये. मी कोणालाही इम्प्रेस करण्यासाठी तयार नाही झाले. ही माझ्यासाठी तयार झालीये. मला टापटीप राहायला आवडतं म्हणून. ईशानी आपल्या डोळ्यातलं पाणी कसोशीने अडवत त्याला उत्तर देत म्हणाली, इतर कोणा पुरुषाकडे तुझी नजर जरी गेली ना तर कालची रात्र आठव. युक्तीच्या ओठांना आपल्या अंगठाने दाबून म्हणाला, मी तशी चूक याआधी कधी केली नाही. मग आता 6 महिन्यांसाठी मी काही चुकीचं करणार नाही, ज्याने माझ्या आईला किंवा मला आणखी त्रास होईल. ईशानी यावेळी त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, गुड. युगने कॉफीचा कप उचलत तिला बाजूला केलं. तुला वाटत असेल तू माझ्या तावडीतून 6 महिन्यात सुटशील, पण तो फक्त तुझा गैरसमज आहे. मी तुला माझ्यापासून वेगळं करणार नाही, कधीच नाही. तो मनात हसत म्हणाला, भाई थँक्यू, तू शेवटची माझी इच्छा पूर्ण करतोयस. शनया जवळजवळ ओरडली होती, बच्चा तू माझी एकुलती एक बहीण आहेस, तुझ्यासाठी काहीही. दक्ष हसत म्हणाला, तरीही भाई हे सोपं नव्हतं, पण तू करून दाखवलंस. शनया म्हणाली, सोपं नव्हतं पण अवघडही नव्हतं. लवकरच तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. ही बातमी लवकरच सगळ्या जगाला समजेल. दक्षने घड्याळात पाहत टीव्हीवर न्यूज चॅनल सुरू केलं. आजच्या ठळक बातम्या. दीक्षित कन्स्ट्रक्शनचे मालक दक्ष दीक्षित यांची बहीण शनया दीक्षित आणि मोस्ट एलिजिबल बॅचलर आणि बिझनेसमॅन युगवीर ठाकूर विवाह बंधनात अडकणार. लवकरच साखरपुडा होण्याची शक्यता दिसतेय. न्यूज चॅनलवर असलेल्या अँकरने सांगितलं आणि शनयाचा चेहरा आणखीनच खुलला. ऐकलं का? बॉस लग्न करणार आहेत, तेही शनया दीक्षित बरोबर. युगवीरच्या ऑफिसमध्ये चर्चांना उधाण आलं. हो ना, मला तर वाटलं की आपल्या बॉसला मुली आवडतच नाही की काय, पण शेवटी लग्न करतोय. दुसरी मुलगी म्हणाली, तुम्ही इकडे बॉसच्या पर्सनल लाईफ वर डिस्कस करायला येता का? बाजूने जाणाऱ्या ईशानीने त्याचं बोलणं ऐकलं आणि जरा रागानेच विचारलं, सॉरी मॅडम, आम्ही ते सहज. ती मुलगी मान खाली घालून गप्प बसली. सहज काय सहज? याचा पगार मिळतो का तुम्हाला? कामावर फोकस करा. असं म्हणत ईशानी युगवीरच्या केबिन मध्ये गेली. ती चांगलीच चिडली होती, पण ती का चिडलीये याचा ठाव ठिकाणा तिलाही नव्हता. पण कोण जाणे का, त्याच्या लग्नाची बातमी ऐकून तिचं मन निराश झालं होतं. मिस्टर ठाकूर, तुम्ही शनया दीक्षित बरोबर लग्न करणार आहात का? हे खरं आहे? ईशानीने तिचा राग दाबत विचारलं. तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. युगवीर तिच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाला. ईशानीच्या डोळ्याच्या कडेला आता पाणी साचू लागलं होतं. ती फक्त एक मिस्ट्रेस आहे हे ती कसं विसरू शकत होती, आणि ती विसरलीच तरी हा राक्षस होताच तिला त्याची आठवण करून द्यायला.